विद्यार्थी मित्र, आपण संघटना या चॅप्टरमध्ये पहिल्यांदा संघटनेची आधारभूत जी तत्व आहेत, घटक आहेत, त्याबद्दल चर्चा केलेली आहे. आता संघटनेची तत्व, प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. अर्थात संघटनेची रचना आणि कार्यपद्धती जर पाहिली तर विविध तत्वे या संघटनेमध्ये आढळून येतात. आपल्याला काही महत्त्वाच्या तत्वांचा मात्र आपल्याला इथं विचार करायचा आहे. त्यातलं अत्यंत महत्त्वाचं पहिलं तत्व कुठलं असेल तर ते अधिकार पद परंपरेचं तत्व. अधिकार पद परंपरेच्या तत्वाला पद सोपान किंवा सोपान या नावानेही संबोधलं जातं, ओळखलं जातं. कोणतीही संघटना असो, तिच्या रचनेत हे तत्व आपल्याला हमखास पाहावयास मिळतच. कारण प्रत्येक संघटनेच्या रचनेत वरिष्ठ आणि कनिष्ठ अशी एक स्तर रचना असलेले आपल्याला किंवा श्रेणी असलेले आपल्याला दिसून येते. संघटनेत विभाग, उपविभाग, शाखा, उपशाखा निर्माण करून तिथं वरिष्ठ आणि कनिष्ठ असा संधी नोकर वर्गांचा व्यवस्थितपणे क्रम निर्माण केला जातो, स्तर निर्माण केले जातात आणि त्यांच्यामार्फत संपूर्ण संघटनेचं किंवा प्रशासनाचं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. शेवटी प्रशासन हे जनताभिमुख करायचं असेल, जनतेपर्यंत पोचवायचं असेल, त्याचे आउटपुट्स जे काय आहेत हे जनतेपर्यंत पोचवायचे असतील तर त्याच्यासाठी एक खास अशी तत्वप्रणाली, रचना आपल्याला करावी लागते. आणि त्यामध्ये या संघटनेच्या पदसोपान किंवा अधिकार पद परंपरेच्या तत्वाला अनन्य असं साधारण महत्त्व आहे. प्रोफेसर L.D. व्हाईट या प्रशासकीय विचारवंतांना या तत्वाबद्दल असं मत मांडलेलं आहे की हे अधिकार पद परंपरा म्हणजे सार्वत्रिक स्वरूपाचं असं तत्व आहे की ज्यामुळं संघटनेत किंवा संघटनेच्या रचनेत शिखरापासून ते तळापर्यंत जबाबदारीच्या, उत्तरदायित्वाच्या आधारावर वरिष्ठ आणि कनिष्ठ याचे संबंध निश्चित केले जातात. त्याचबरोबर J.D. मोने या विचारवंतांना असं म्हटलं आहे की संघटनेत कार्याचं विभाजन करून प्रामुख्याने सत्ता आणि जबाबदारी यानुसार वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा पायऱ्या निर्माण केल्या जातात आणि म्हणून या पद्धतीला क्रम पद्धती असंही म्हटलं जातं. अर्थात पदसोपान म्हणजे एक असं व्यवस्थित संघटना आहे की ज्यामुळं कर्मचाऱ्यांच्यात कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा चढत्या क्रमानं रचना निर्माण केली जाते आणि प्रत्येकाला काही विशिष्ट अशी जबाबदारी दिली जाते. प्रत्येक अधिकाऱ्याकडं, प्रत्येक संधी नोकराकडं त्याच्या अहिर्तेनुसार, त्याच्या पात्रतेनुसार त्याला एक विशिष्ट अशी कार्याची जबाबदारी, उत्तरदायित्व दिलेलं असतं आणि ते त्या जबाबदारीचं पायीक राहून अगदी पद्धतशीरपणे आपली जी काही कामं आहेत, आपली जी काही जबाबदारी आहे ती स्पष्टपणे हे पूर्ण करत असतात. अर्थात संघटनेत वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत श्रेणी पद्धतीनुसार रचना केली जात असते. संघटनेच्या शिखरावर म्हणजे अगदी टोकावर त्याचा एक वरिष्ठ अधिकारी असतो आणि त्याच्या नियंत्रणाखाली इतर सगळे कनिष्ठ अधिकारी आपापली जबाबदारी पूर्ण करत असतात. संघटनेत विभाग, उपविभाग, शाखा, उपशाखा निर्माण करून हे अधिकार पद परंपरा निश्चित केली जात असते. अर्थात या पद्धतीलाच पद सारणीचं तत्व असंही म्हटलं जातं. संघटनेत पदांची निश्चिती ही फार महत्त्वाची असते. त्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्याला आपली जबाबदारी काय आहे, आपल्याकडं कोणती कामं आहेत, आपण ती कशी पूर्ण केली पाहिजेत यावर निश्चितपणे एक शिक्कामोर्तब होत असतो.
आणि त्यामुळं प्रशासकीय कामात कधीही गोंधळ निर्माण होत नाही. आणि त्यासाठी ही एक पिरॅमिडसारखी रचना अधिकारपद परंपराची निर्माण केली जाते. या आधारावरच साधारणतः शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांची निर्मिती केली जात असते. वेगवेगळ्या खात्याच्या वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी असे अ, ब, क, ड, ई काय असतील ते स्तर तयार करायचे आणि व्यवस्थितपणे कामाची जबाबदारी प्रत्येकाकडे सोपवून द्यायची आणि त्या कामाला किंवा त्या असलेल्या जबाबदारीला पूर्ण करायचे असं एक निश्चितपणे सांगणारं तत्व हे अधिकारपद परंपरा असलेलं आपल्याला दिसून येतं. शासनाच्या अनेक खात्यात किंवा शासनाच्या वेगवेगळ्या विभागात अशी एक रचना असलेली आपल्याला दिसते. फक्त शासनाच्याच नव्हे तर लोकनिगमाच्या महामंडळाच्या रचनेत सुद्धा अधिकारपद परंपरेचं तत्व स्वीकारलेलं असतं. त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, पोलीस, महसूल, शेती, व्यापार अशी जी काही वेगवेगळी खाती आहेत, महत्त्वाची खाती आहेत, त्या खात्यामध्ये अशा प्रकारची परंपरेचं तत्व हे स्वीकारलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अर्थात उदाहरणार्थ आपण एक शिक्षण खातं घेऊ. या शिक्षण खात्यामध्ये एक संघटना जर आपण त्याला मांडलं तर शिक्षण संचालक हा त्या संघटनेचा प्रमुख अधिकारी असतो. राज्यातील शिक्षणाचे स्वरूप, कार्य, उद्देश याचा विचार करून या संघटनेत वेगवेगळे विभाग आणि उपविभाग, शाखा आणि उपशाखा निर्माण केल्या जातात. प्राथमिक शिक्षण, दुय्यम शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, तंत्र शिक्षण असे विभाग पाडून त्या भागातील वेगवेगळ्या कार्याच्या स्वरूपावरून अधिकारी आणि सेवक वर्गांची निर्मिती केली जाते आणि त्यानुसार प्रत्येक कर्मचारी आपापली जबाबदारी पूर्ण करत असतो. या तत्वानुसार स्तर रचना निर्माण करून साधारणतः कामकाज पूर्ण केलं जात असतं. ही रचना केवळ एकाच खात्यामध्ये नाही तर प्रत्येक खात्यामध्ये, अगदी पोलीस खात्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं कामं प्रत्येक विभागात केलेले आपल्याला दिसून येतात. पोलीस महासंचालक असू दे, पोलीस अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक असू दे, पोलीस उपमहानिरीक्षक असू दे, पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल आणि पोलीस असे स्तर आपल्याला त्याही खात्यामध्ये पाहावयास मिळतात. साधारणतः प्रत्येक खात्यामध्ये असे स्तर निर्माण करून त्यानुसार प्रत्येक खातं अगदी व्यवस्थितपणे जनतेची आणि प्रशासनाची सेवा करत असलेले आपल्याला दिसून येतं आणि हे केवळ या तत्वामुळं हे सगळं शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं. शेवटी असं म्हणता येईल की अधिकारपद परंपराच्या तत्वानुसारच संघटनेत वरिष्ठ आणि कनिष्ठ असे पायऱ्याने टप्प्याटप्प्याने काम चालत असतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश हा कनिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यानं मान्य करायचा असतो आणि क्रमाक्रमानं अगदी शेवटपर्यंत असे आदेश देणं, आदेश स्वीकारणं या गोष्टी या प्रशासनामध्ये अगदी व्यवस्थितपणे पूर्ण होत असलेले आपल्याला दिसून येतं. कनिष्ठ सेवक त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला, वरिष्ठ अधिकारी त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अशा क्रम पद्धतीनं संपर्क साधून साधारणतः प्रशासनाचं काम सुलभ करण्याचा आणि पूर्ण करण्याचा चांगला प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसून येतं. या अधिकारपद परंपरेच्या तत्वाचं जर परीक्षण करायचं म्हटलं तर त्यातला पहिला गुण असा आहे, या तत्वाचा जर वापर केला आपण संघटनेमध्ये तर या तत्वामुळं आपल्याला काय त्याचा फायदा मिळतो, काय त्याचे आपल्याला विशेष आउटपुट्स मिळतात की जे प्रशासनाच्या आणि जनतेच्या आणि देशाच्या प्रशासनाच्या संदर्भात फार महत्त्वाचे असतात. तर त्यातला एक पहिला गुण की या तत्वामुळं संघटनेच्या कार्यात एक वाक्यता निर्माण होते. संघटनेच्या किंवा प्रशासनाच्या कार्यात एक वाक्यता असणं हे फार महत्वाचं आहे. कारण प्रत्येक सेवक आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचेच पालन करत असतो आणि आदेशाचं पालन हे वरिष्ठाचं कनिष्ठाने केल्यामुळं जबाबदारीचं तत्व चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं प्रशासनात प्रामुख्याने एकता निर्माण होते आणि प्रशासन कार्य यशस्वी होतं, किंबहुना ते जनताभिमुख होतं.
त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा गुण काय, तर या अधिकार पद परंपरेच्या तत्वामुळे संघटनेत आणि सेवकांच्यात एकात्मता टिकून राहते. एकमेकाशी चांगले रिलेशन संबंध निर्माण होतात. संघटनेत उभार म्हणजे वरिष्ठ आणि कनिष्ठ संबंध असतात आणि त्याप्रमाणे संघटनेत काही समांतर अशी संबंधही असतात. म्हणजे अर्थ खात्याचा इतर खात्याशी संबंध असतो, त्याच्यानंतर आरोग्य खात्याचा इतर खात्याशी संबंध असतो. म्हणजे खात्यामध्ये सुद्धा समन्वय साधण्याचं काम या अधिकार पद परंपरेच्या याच्यामुळं होत असलं. म्हणजे परस्पराशी समांतर असे संबंध प्रस्थापित करून या तत्वामुळं प्रशासनामध्ये एक एकात्मता ऐक्याची भावना निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते. या तत्वाचा स्वीकार केलेल्या संघटनेत कधीही संघर्ष निर्माण होत नाही, वादविवाद निर्माण होत नाहीत. सगळ्या सेवकांमध्ये एक वाक्यता निर्माण होते, समन्वय निर्माण होतो आणि जिथं समन्वय निर्माण होतो, एक वाक्यता निर्माण होते, तिथं कोणताही संघर्ष, वाद, भांडण या गोष्टी होत नाहीत. मग संघटनेच्या वरिष्ठ प्रमुखाकडून सहजपणे सगळ्यांच्यात एक चांगला मेळ बसवण्याचं काम या तत्वामुळं संघटनेत किंवा प्रशासनात झालेलं आपल्याला दिसून येतं. हे तत्व जर स्वीकारलं तर संघटनेची रचना ही प्रत्येक पातळीवर जबाबदारीनं कामकाज करू शकते. जाणीवेनं आपलं कार्य प्रत्येक जण पूर्ण करू शकतो आणि त्यामुळं प्रत्येक सेवक आपल्या वरिष्ठाला जबाबदार राहून प्रशासनाची संपूर्ण खात्याची संपूर्ण विभागाची कार्यक्षमता वाढवतो, की जी कार्यक्षमता प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आणि शेवटी देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे. ताळमेळ बसवणं, कर्मचाऱ्यांच्या मध्ये एक वाक्यता निर्माण करणं हे या पदसारणी तत्वाचं फार मोठं एक फायद्याचं एक लक्षण आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अधिकार पद परंपरेच्या तत्वामुळं संघटनेचं कार्य योग्य पद्धतीनं टू द प्रॉपर चॅनल याच पद्धतीनं चालतं. कारण प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्याचं आदेश मानायचे लागतात आणि प्रत्येक वरिष्ठाला खात्याच्या प्रमुखाशी आपले आदेश मानायचे असतात किंवा रिपोर्ट द्यायचा असतो. म्हणजे एक चांगली साखळी ही निर्माण होत असते. साखळीमध्ये प्रत्येक कडी ही फार महत्वाची असते आणि तरच ती साखळी म्हणून टिकत असते. एक कडीनं जर बाजूला व्हायचं म्हटलं तर ती साखळी तुटते. तर असं होत नाही. या अधिकार पद परंपरेच्या तत्वामुळं एक चांगली साखळी, मजबूत साखळी निर्माण होते. त्यामुळं प्रत्येक कर्मचारी हा एका विशिष्ट क्षेत्रात चांगल्या प्रकारे आपली जबाबदारी पूर्ण करून दाखवू शकतो. यामध्ये त्यामुळं नियंत्रण, देखरेख, आदेशाची असलेली कार्यवाही, संयोजन, मार्गदर्शन या प्रशासनातल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत या सहज शक्य होतात आणि त्यामुळे हे तत्व फार महत्वाचं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. थोडक्यात या तत्वामुळं प्रशासनाची कार्यक्षमता वाढते. साहजिकच कार्यक्षमता की जी ती वाढलेली असते, त्यामुळं योग्य पद्धतीनं निर्णय निर्धारणाचं काम होऊ शकतं. लोकांच्या ज्या काही अपेक्षा प्रशासनाकडून आहेत त्या चांगल्या पूर्ण केल्या जाऊ शकतात. त्यामुळे हे तत्व अत्यंत महत्वाचं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अर्थात त्यातले दोषही काही आहेत. या अधिकार परंपरेच्या तत्वानुसार प्रशासनाच्या कार्यास विलंब लागतो. कारण प्रत्येक काम बाय द प्रॉपर चॅनल एका विशिष्ट मार्गानं केलं जात असल्यामुळं वेळ लागतो. वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचारी यांचे जे काही क्रमाक्रमाने आपण टप्प्याने कामं केली जात असतात, त्यामुळे एका कर्मचाऱ्याचं काम परत मग दुसरं त्याच्यावर अवलंबून असलेलं दुसऱ्या सेवक वर्गाचं काम असे टप्पे ठरलेले असल्यामुळं कामाला विलंब लागतो. हा एक या तत्वामुळं होणारा दोष आपल्याला सांगता येईल. अधिकार पद परंपरेच्या तत्वामुळं संघटनेत नोकरशाही हा एक दोष आहे आणि तो दोष या संघटनेत निर्माण होतो किंवा या संघटनेच्या तत्वामुळे निर्माण होतो. कारण संघटनेत विविध विभाग, विविध पदे निर्माण केल्यामुळे सेवकांच्या संख्येत, कर्मचाऱ्यांच्या संख्येत अवास्तव वाढ होते. साहजिकच कार्यापेक्षा त्यांच्या अधिकाराचं आणि कार्यपद्धतीचं अधिक स्तोम असतं आणि ते स्तोम नोकरशाहीला पोषक निर्माण होतं आणि या नोकरशाहीमुळं प्रशासन गतिहीन आणि दिशाहीन ही बनू शकतं. म्हणजे हा एक दोष आपल्याला या अधिकार पद परंपरेचा सांगता येईल.
याच्याशिवाय अधिकार पद परंपरेच्या तत्वामुळं संघटनेत आणि सेवकात वरिष्ठ आणि कनिष्ठ अशी विभागणी केली जात असते आणि या वरिष्ठ आणि कनिष्ठ याच्यामुळं त्यांच्यात संघर्ष आणि द्वेष, हेवे दावे, मत्सर असे दोष निर्माण होतात आणि साहजिकच या वरिष्ठ आणि कनिष्ठांच्या मध्ये वाद तेढ निर्माण होतो की जो प्रशासनाच्या आणि संपूर्ण देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही वेळेला हानिकारक ठरतो. वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे अनेक वेगवेगळे असे हेवे दावे जे आहे, द्वेष, मत्सर जो आहे तो आपल्याला अनेक वेळेला जाणवतो सुद्धा. अर्थात प्रत्येकानं आपल्याला दिलेली कार्याची जबाबदारी ही जर व्यवस्थितपणे पूर्ण केली तर असे दोष निर्माण होत नाहीत, पण होतात हेही आपल्याला नाकारता येत नाही. अशा प्रकारे काही दोष जरी ह्या तत्वात जरी आढळून आले तर या तत्वाची उपयुक्तता आपल्याला नाकारता येत नाही. हेनरी फ्युआल या प्रशासकीय विचारवंतानं या तत्वाचे दोष दूर करण्यासाठी संघटनेतील कनिष्ठ सेवकांना आणि वरिष्ठाशी सरळ संपर्क साधण्याचा अधिकार द्यावा असं सुचवलेलं आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठाशी किंवा कनिष्ठांनी वरिष्ठाशी प्रत्यक्ष सरळ संपर्क जर साधला तर सेवक वर्गातील जबाबदारीच्या आणि आज्ञेच्या एकतेत तत्वांना काही वेळेला बाधा निर्माण होते की जी बाधा या प्रशासनाच्या कार्यात हानिकारक ठरू शकते. अर्थात दोष आहेत ते दोष टाळण्यासारखे आहेत. जास्तीत जास्त सकारात्मक दृष्टिकोनातून अधिक फायदा कसा होईल, अधिक सुलभ काम प्रशासनामध्ये संघटनेमध्ये कसं होईल यासाठी जर जाणीवपूर्वक प्रत्येक कर्मचाऱ्यानं हेतुपुरस्सर जर प्रयत्न केला तर प्रशासनात कधीही कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होत नाही आणि शासन हे दिलेले जे काही टार्गेट आहे, उद्देश आहे, त्या उद्देशापर्यंत सहज पोचू शकतं आणि त्या पोचण्यासाठी हे तत्व, हे अधिकार पद परंपरेचं किंवा पद सोपनाचं तत्व फार महत्त्वाचं आहे असंच शेवटी आपल्याला म्हणावं लागेल. थँक्यू.